हाय, गुड मॉर्निंग. कसे आहे सर्वजण? मज्जेत. आम्ही पण मज्जेतच म्हणावं लागेल, कारण की या पावसामुळे खूप परेशानी झालेली आहे. आणि 8 दिवस झाले रेग्युलर पाऊस सुरू आहे. आज थोडंफार ऊन पडलेलं आहे, तर कपडे वगैरे धुतले मी. पण 8 दिवसाच्या पावसामुळे माहिती आहे का, खूप नुकसान झालेलं आहे. घरामध्ये तर पाणी झालेच होतं, तुम्हाला सांगितलंच होतं मी. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. ते बघा, ओलंच आहे. आणि बाथरूमचा दरवाजासुद्धा करायचा राहिला, काम राहिलेलंच आहे. पाणी काढलं तरी पूर्ण जमीन ओली आहे. बघितलं खूप ओलं झालं होतं. आणि त्यानंतर पुन्हा दरवाजाचं खूप नुकसान झालेलं आहे माझ्या. हे बघा, दरवाजा हा पूर्ण फुगलेला आहे दरवाजा. हे बघा, दरवाजाची साईड हे निघली. एवढा महागाचा दरवाजा पाणी उडलं याच्यावरती सर्व, कारण की 8 दिवस झाले पाणी सुरू आहे. हे बघा, पूर्ण फुगलेला आहे. आता हा दरवाजा थोडासा खालची बाजू कापून घ्यावं लागेल, कारण की घराचं काम करायच्या वेळेस थोडाफार तो कापावाच लागेल. पण फुगला दरवाजा आता, हे एकदम असा जाम झालेला आहे. नाही तर आधी बरोबर लागायचा. तर असं झालं दरवाजाचं काम. आणि दरवाजाचं काम तर दरवाजा तर फुगलाच आपला. आणि आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे की आमच्या आवारामध्ये तुम्ही बघितलं ना, थोडंसं रोप होतं, झाड होतं, छोटंसंच होतं पेरूचं. बापरे, डोळे दुखत आहे उन्हामुळे. आज मस्त ऊन पडलं, एकदम छान. चला तुम्हाला दाखवते मी आता. पेरूला आपल्या छानपैकी पेरू आले, छोटे. आणि पेरू आले, फुलं आले. आणि दादा आहे माझा आईच्या घरी, तर तुम्हाला दाखवते पेरू. गच्चीवर सामान बघा, कपडे, सर्व लाकडाचं सामान पडलेलं आहे. हे बघा, हे फुलं दिसले, हे फुलं आले, हे दिसले का पेरूचे फुलं. आणि पेरू पण आला होता. हे बघा, हे खूप आलेले आहेत. ते तिकडे त्या डांगीला पण आलेले आहेत छोटे पेरू. खूप पेरू आले. आणि म्हणजे वरतूनच हात पुरते आपला. कपडे सुकायला टाकलेले आहेत वरती. आता खूप सामान आहे वरती पडलेलं. पावसामुळे बघा कसं झालेलं आहे. झाडाची पण राहिलेली आहे. आता झाडणार मी एक दिवस, सुट्टी असली की, घरी राहिली की. कारण की घरी राहायला वेळ मिळत नाही, सुट्टी मिळून नाही राहिली, काही नाही. आता पुढच्या महिन्यामध्ये सुट्टी आहेच 1-2 दिवसाची, महालक्ष्मीची. तेव्हा साफसफाई करणार, किंवा त्याच्या आधीच करणार, 1 महिनाभर तर नाही. तर बघितलं तुम्ही, खूप छान म्हणजे पेरू आलेले आहेत. आणि छोटे माहीत आहे का, याच्या आधी पण पेरूचं झाड होतं आमचं इथंच जिन्याच्या जवळ, जिथं आपण वरती जातो ना शिडीजवळ, तिथं होतं पेरूचं झाड. तिथं बापरे, 5 वर्षामध्येच खूप छान पेरू यायचे, एवढे मोठे. आणि एकदम गोड होते, कारण की ते पिकवीमधलं रोप होतं. आणि आता पण हे रोप दाजीनेच आणलेलं होतं. आता बघू, आता हे पेरू आले की कसे होतात. आणि तुम्ही पण या पेरू खायसाठी. आणि पावसामुळे खूप नुकसान झालं. आणि पावसामुळे दरवाजा खराब झाला. आणि पावसामुळे पेरूला मस्त फुलं आले. चला तर मग आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आनंदाचा आणि पावसामुळे झालेल्या नुकसानाचा, तर प्लीज आमचा पुढचा ब्लॉग बघा आणि प्लीज सपोर्ट करा. चला तर मग, बाय.